तुम्ही छत्रपती म्हणावा असा आग्रह का धरता? तुम्ही मध्यंतरी संभाजी बीडीच्या विरोधात आंदोलन केलं होतं ते आपण मान्य करूया, परंतु अजूनही गावगाड्यात एकेरी उल्लेख केला जातो. गावाकडे अजूनही खेळ खेळले जातात. शिवाजी म्हणतो पळा असेल किंवा लेखक गोविंद पानसरे यांचं पुस्तक आहे शिवाजी कोण होता. नेमकं दीपक काटे आणि बावनकुळे यांचं नातं काय आहे? तुम्ही तुमच्या भावाचा खून केला असा जो एक आरोप केला जातो त्याच्यावर काय? संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर 13 जुलै रोजी अक्कलकोटमध्ये हल्ला झाला होता. त्यांच्यावर शाई फेकली होती, अक्षरशः त्यांच्या अंगावर शाई ओतली होती. आणि याच्यामध्ये प्रमुख नाव जे समोर आलं होतं ते शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांचं. त्यानंतर दीपक काटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक करण्यात आली आणि आता दीपक काटे जामिनावर सुटले आहेत. सध्या माझ्यासोबत दीपक काटे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की असं काय झालं होतं की त्यांनी इतकी टोकाची भूमिका घेतली. संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या अंगावर त्यांनी शाई ओतली. दीपकजी, खर तर संपूर्ण महाराष्ट्रानं तो व्हिडिओ पाहिला, तुमच्यावर खूप टीका झाली. इतकं टोकात असं काय झालं होतं की तुम्ही त्यांच्यावर अशा प्रकारे एकदम हल्ला केला आणि त्यांच्या अंगावर संपूर्ण शाई टाकली? पहिली गोष्ट तर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर शाई टाकणं हे चुकीचं आहे, मी बी मान्य करतो. पण तुम्ही ही परिस्थिती का उत्पन्न झाली, म्हणजे कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. तसं या शाई फेकीला कारण काय? तर ते प्रमुख कारण असं होतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख हा त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये होतो. ही बाब आम्ही गेले 1.5 वर्ष झालं त्यांच्या समोर आणून देत होते की बाबा तुमच्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय, मग तुम्ही छत्रपती संभाजी ब्रिगेड करा. जर तसं करायला काय अडचण असेल तर तुम्ही संभाजी राजे ब्रिगेड करा. त्यालाही अडचण असं संभाजी राजे महाराज ब्रिगेड करा. परंतु त्यावर त्यांचं असं उत्तर होतं की कायदेशीर प्रक्रिया आहे, कारण तुम्ही जी नावं सुचवत होता त्या नावाच्या संघटना आधीच रजिस्टर झाल्या होत्या, त्यामुळे ते नाव घेता येत नव्हतं अशी त्यांची एक असं त्यांनी कारण सांगितलंय. हे बघा, आपल्या सगळ्यांच्या भावना आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि जर त्यांनी त्यांच्या संघटनेचं नाव पूर्णच बदललं असतं किंवा त्यांच्या विचाराने परत दुसरं कुठलं साजेस असं ठेवलं असतं महाराजांचं बदलून, काय फरक पडला असता? छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख हा तुम्ही जाणून बुजून करताय ना. मग यासाठी आम्ही गेले 1.5 वर्ष झालं त्यांना पत्र व्यवहार, मी फोनवर देखील त्यांच्याशी बोललो. प्रवीण गायकवाडने ते एक्सेप्ट केलं. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की छत्रपती नावाला अडचण आहे, तर मी त्यांना सांगितलं तुम्ही राजे लावा किंवा महाराज लावा, ते तर रजिस्टर नाहीये ना. तर त्यांनी ते देखील लावायला विरोध केला. सर, आमचं पश्चिम महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चे झाले, 0 प्रतिक्रिया. फोनवर संपर्क 0 प्रतिक्रिया. विधान भवनाबाबत पावसाळी अधिवेशनात आपण आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की आपण ह्या प्रकरणात मध्यस्थी करावी आणि महाराजांचा होत असलेला अपमान थांबवावा. त्यावेळेस यांचा जो प्रवक्ता आहे यांनी बाईट दिली संतोष शिंदेंनी की बाबा आम्हाला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नये, आम्हाला कोणी शांतपणा शिकवायचा नाही, म्हणजे आमच्या राजाचा अपमान तुम्ही असाच चालू ठेवणार. हे बघा, ह्यासाठी आम्हाला तो अजिबात म्हणजे तो जो राग आहे तो अजिबात सहन झाला नाही की आमच्या राजाचा अपमान हे जाणून बुजून करणार. याच्या निषेधार्थ आम्ही प्रवीण गायकवाडांना अंगावर शाई टाकली. तुम्ही छत्रपती म्हणावा असा आग्रह का धरता? तुम्ही मध्यंतरी संभाजी बीडीच्या विरोधात आंदोलन केलं होतं ते आपण मान्य करूया, परंतु अजूनही गावगाड्यात एकेरी उल्लेख केला जातो. गावाकडे अजूनही खेळ खेळले जातात. शिवाजी म्हणतो पळा असेल किंवा लेखक गोविंद पानसरे यांचं पुस्तक आहे शिवाजी कोण होता. अशा अनेक ठिकाणी एकेरी भाषेत उल्लेख केला जातो किंवा अजूनही गावगाड्यात शिवाजी म्हणतो असाच एकेरी उल्लेख केला जातो. दीपक काटे यांना किंवा शिवधर्म फाउंडेशन यांना संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये असं एकेरी पण का खटकतं? संभाजी ब्रिगेडच्याच नावामध्ये नाही, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महापुरुषाचा आदर हा झाला पाहिजे. मग ते छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रत्येक महापुरुष ज्यांनी आपली हयात आपलं जीवन हे देव देश धर्माच्या आणि जनतेसाठी अर्पित केलेलं आहे, त्यांचा आदर झाला पाहिजे. आज आम्ही संभाजी शिवाजी अशी एकेरी नावं घेतली तर काय त्यांच्या म्हणजे एवढ्या बलिदानाला? अहो, छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या स्वराज्याचे दुसरे राज्याभिषेक झालेले लिगली छत्रपती आहेत. त्यांना छत्रपती म्हणाल तुम्हाला लाज वाटते का? अहो, किती साजेस नाव वाटते, छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड. परंतु आता इतकं होऊन देखील त्यांची भूमिका तीच आहे. आता तर आम्ही ऐकणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. पण इथून पुढे शिवधर्म फाउंडेशनची दीपक काटेंची भूमिका काय असणार आहे? ते जर तेवढे हट्टी असतील
तर आम्ही त्यांच्यापेक्षा डबल हट्टे. बरं. पहिली गोष्ट की हा एक बाजू मीडिया मार्फत जनतेला कळली की संभाजी ब्रिगेडच्या विरोधात जनतेतनं लढा चालू आहे, पण आमची कोर्ट मॅटर ही चालू आहे. आम्ही हायकोर्टामध्ये PIL दाखल केलेली आहे की द नेम्स अँड इम्ब्लेम्स प्रिव्हिजन ऑफ इम्प्रॉपर यूज ऍक्ट 1950. ओके. ह्या ऍक्ट मध्ये, हा केंद्राचा कायदा आहे, ह्या ऍक्ट मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, परत महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक, या सर्व महापुरुषांची नावे त्या यादीमध्ये जावी. सर, त्या यादीचा म्हणजे एक नियम असा आहे की त्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या महापुरुषाचं नाव किंवा चिन्हांचा वापर किंवा महापुरुषांचा नावाचा वापर हा जनरली म्हणजे प्रायव्हेट व्यवसायासाठी, धंद्यासाठी, संघटनेसाठी, संस्थेसाठी. मला तेच म्हणायचंय, तुमची जी भूमिका होती, तुम्ही म्हणता की त्या कारणासाठी तुम्ही त्याच्या अंगावर शाई फेकली. आता त्यांनी सरळ सांगितलं आता आम्ही ऐकणार नाहीये, पाहूयात. एक प्रकारे त्यांनी तुम्हाला आव्हान दिलंय. मग आम्ही बी आव्हानच दिलंय ना. बरं. तुम्ही आकडो आहे तर आम्ही डबल आकडो आहे. ओके. तुम्हाला कायद्यातनं बी बदलायला लावणार आम्ही आणि असं बी बदलायला लावणार ही. आणि त्यांनी काय केलं, जनतेसमोर शाई फेक झाल्यानंतर जनतेला मिसगाईड केलं पूर्ण प्रकारे. तेच सांगायचं, कारण याच्या पाठीमागे भाजप आहे असं म्हटलंय. तुमचे आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे अनेक फोटो व्हायरल झाले. या संपूर्ण प्रकरणामागे चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं देखील म्हटलं गेलंय. आम्ही पाहिलं, तुमचे अनेक फोटो आहेत त्यांच्यासोबत, अगदी तुम्ही एकमेक त्यांच्या कानात जाऊन काहीतरी बोलता असे देखील फोटो आहेत. तर नेमकं दीपक काटे आणि बावनकुळे यांचं नातं काय आहे? बावनकुळे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस अध्यक्ष होते. फोटोचा विषय आला तर 1 मिनिटात सांगतो की तसं फोटो माझ्या काँग्रेसच्या नेत्यांसंग बी आहेत, मी आता दाखवतो. वेगवेगळ्या नेत्यांसंग बी आहेत. बावनकुळे साहेब अध्यक्ष होते आणि हा जो लढा आहे, तुम्ही माझं अकाउंट चेक करू शकता, हा लढा 2020 पासून संभाजी बीडीपासून चालू आहे. तेव्हापासून आम्ही छत्रपतींच्या नावाच्या अपमानाचा ह्याच्या करण्यासाठी लढतोय. सर, 2022 मध्ये आम्ही इंदापूर टू मंत्रालय पदयात्रा काढलेली आणि त्यावेळेस आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की हॉटेल, लॉज, पानटपरी, संघटना अशांना जिथं जिथं महापुरुषांची नावं आहेत आणि किरी उल्लेख आहेत तो बंद होण्यात यावा आणि महापुरुषांची नावे त्या ऍक्ट मध्ये जाण्यात यावी. याचा अर्थ हा लढा 2021 पासून चालू आहे आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश हा 2023 मध्ये केलेला आहे. म्हणजे तेव्हापासूनच दीपक काटेंना पाठबळ मिळत गेलं, तेव्हापासूनच दीपक काटे फॉर्म मध्ये आले असं देखील म्हटलं गेलं. नाही सर, आदरणीय बावनकुळे साहेबांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये का घेतलं तर माझी म्हणजे शिवधर्म फाउंडेशन मार्फत जेवढी आंदोलनं झाली ती म्हणजे जनहिताची होती आणि आपली पडती पावलं एक चांगला समाजसेवक म्हणून होती. जसे की तुम्ही बघाल, जंगली रम्मी त्यावेळेस फॉर्मला होती 2021 साली. भारतामध्ये पहिल्यांदा शिवधर्म फाउंडेशनच्या मावळ्यांनी शाहरुख खानच्या बंगल्यासमोर जाऊन आंदोलन केलंय. परंतु या सगळ्या घटनेनंतर दीपक काटे गुंड आहेत, त्यांनी खून केला, त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत असं देखील म्हटलं गेलं. गुंड म्हणून प्रतिमा तुमची समोर आणली गेली, अनेक त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले गेले. तुम्ही तुमच्या भावाचा खून केला असा जो एक आरोप केला जातो त्याच्यावर काय? पहिली गोष्ट तर तो खून मी केलेलाच नाही. माननीय हायकोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे. माझ्या खूप पत्रकारांनी ह्या बातम्या लावल्या, पण त्यांनी अधुरी माहितीनुसार बातम्या लावल्या. पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि मी त्यांच्यावर लिगल ऍक्शन बी घेऊ शकत होतो, पण आपल्याला त्यांच्या ऍक्शन घ्यायची नाही कारण मी खूप आदर करतो. हे तुमचं रेकॉर्ड तेव्हा समोर आलं सगळं, त्यानुसार बातम्या लावल्या. आणि अजून एक पुण्यातल्या विमानतळ पोलीस स्टेशन देखील मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात तुमच्यावर गुन्हा दाखल झाला होता. काहीतरी 28 कारतुसं घेऊन तुम्ही विमानानं जात होता, त्याच्या आधी तुम्हाला अटक करण्यात आली. कसं शक्य आहे सर? मी एवढ्या वेळा विमानाने प्रवास केलेला आहे, मग मला कळत नाही का की बॅगेतनं काढतोस घेऊन तुमच्या बॅगेत सापडलेत काढतोस? ही चाल त्या ब्रिगेडचीच आहे ना. आपण त्यावेळेस ही बाईट दिलेली, आपण त्यावेळेस ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की ब्रिगेडनं माझ्यावर बदनाम करून ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही. मी मीडिया मार्फत अजूनही सांगतो की ज्या प्रवीण गायकवाडनं, जर मी माझ्या हाताने प्रवीण गायकवाडांना शाई लावली, प्रवीण गायकवाडांनी जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर होईल असं जर संघटनेमध्ये नावात बदल केला, तर मी याच हाताने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांना नेऊन दूध अभिषेक घालून शुद्ध करेन.
म्हणजे आमचा हेतू काय आहे की नाव बदला. प्रवीण गायकवाड हे माझे काही राजकीय विरोधक नाहीत किंवा माझ्या बांधाला बांध नाही, ते वयाने मोठे आहेत, मी आदर करतो. आणि आमची अजूनही विनंती आहे सरकारला आणि संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षाला, आता त्यांचं चाललंय ते दोघं एक व्हायचं, हा आमच्या म्हणजे आता त्याच्यावर बोलू शकत नाही, मी बोलल नंतर, पण तुम्ही एक व्हा, पण चांगली काम करा. एक होऊन लोकांची माती भरकवायची काम करू नका, इतिहास विद्रुपीकरण करायचं काम करू नका. एकत्रित व्हा, देव देश धर्मासाठी काम करा, शेतकऱ्यांसाठी काम करा, नवयुवकांसाठी काम करा आणि क्रांती आणा. संभाजी ब्रिगेड हे पुरोगामी विचाराची म्हणता ना, संभाजी ब्रिगेड ही प्रतिगामी विचाराची संघटना आहे, खंडणीखोर संघटना आहे. ओके. मी तर म्हणतो की संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेला अर्बन नक्षलाईट संघटना म्हणून बॅन केले पाहिजे. आपण पाहू शकता, हे होते दीपक काटे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला झाल्यानंतर चर्चेत आले होते आणि त्यांनी आज पुन्हा एकदा बोलताना संभाजी ब्रिगेडनी पुन्हा आपल्या नावात बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरार्थी उल्लेख करावा अशी मागणीवर आपण आजही ठाम असल्याचं सांगितलंय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.